तर नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच जणांच्या तब्येती बिघडतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात आणि मग तब्येत बिघडल्यानंतर तोंडाला चव नसते, जेवण करायची इच्छा नसते। तर अशा वेळेस मग काहीतरी पोटात गेलं पाहिजे। तर त्याचमुळे मी घेऊन आलेली आहे स्पेशल आज पौष्टिक असं सूप घेऊन आलेली आहे, मिश्र भाज्यांचं सूप। अगदी झटपट तयार होतं 5 मिनिटांमध्ये आणि ज्यांच्या तोंडाची चव गेलेली आहे तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हे सूप पिल्यामुळे अगदी छान वाटेल आणि खूपच छान टेस्टी होतं हे सूप आणि 5 मिनिटात तयार होतं। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी पूर्ण फुल वॉच करा। व्हिडिओ अगदी छोटासाच आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अशाच प्रकारे नवीन रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी कॉर्न घेतलेले आहेत, किसलेलं गाजर, पत्तागोबी, टमाटर घेतलेला आहे, शिमला मिरची, लसणाच्या पाकळ्या, थोड्या काळे मिरे, लवंग, तेजपान आणि थोडीशी कलमी घेतलेली आहे। तर आता मी एका पॅनमध्ये टाकत आहे 1 कप पाणी आणि या पाण्यामध्ये आता आपण टाकूया थोडेसे हे बघा काळे मिरे, लवंग, लसणाच्या पाकळ्या, तेजपत्ता आणि थोडीशी कलमी। त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं 1 ते 2 किसलेलं गाजर आणि मक्याचे दाणे आहेत। सर्व भाज्या आपण इथे टाकणार आहोत। आता इथे थोडीशी पत्तागोबी घेतलेली आहे आणि 1 टमाटर, शिमला मिरची आहे 1 बारीक कट केलेली। आता आपल्याला ह्या सर्व भाज्या ज्या आहेत छान अशा उकळवून घ्यायच्या आहेत। तर हे बघा भाज्या छान उकळलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करायचा आणि 2 मिनिटं थंड करण्याकरता ठेवूया ह्या भाज्या। तर हे बघा तुम्ही बघू शकता ह्या भाज्या ज्या आहेत थोड्या थंड झालेल्या आहेत। आता यामधील आपण तेजपत्ते जे आहेत काढून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला काय करायचं, यामधील जे आहे अर्ध्या भाज्या ज्या शिजलेल्या आपल्याला त्या मिक्सरमध्ये बारीक करायच्या आहेत। तर ह्या बारीक करताना आपल्याला टमाटर पूर्णच घ्यायचं आहे, टमाटर आणि यामध्ये आपण जे काळे मिरे टाकलेले होते आणि लवंग ते सुद्धा, कलमी ते सुद्धा मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे। आणि थोड्या भाज्या ज्या आहेत या उकळलेल्या त्या थोड्या ज्या आहेत शिल्लक ठेवायच्या आहेत, म्हणजे पूर्णच बारीक नाही करायचे आपल्याला। आणि ह्या भाज्या ज्या आहेत मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। तर हे बघा मिक्सरमध्ये मी छान ह्या भाज्या ज्या आहेत पाणी टाकून बारीक करून घेतलेल्या आहेत। आता आपण हे गाळून घ्यायचं आहे। तर चम्मचनी छान असं प्रेस करून आपण हे साहित्य जे आहे छान असं गाळून घेऊया। हे बघा अशा प्रकारे। तर हे बघा आपण अशा प्रकारे हे सर्व गाळून घेऊया आणि खूपच पौष्टिक आहे हे सूप, कारण यामध्ये आपण सर्व भाज्या घातलेल्या आहेत, गाजर, शिमला मिरची, पत्तागोबी आणि कॉर्नसुद्धा आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर मार्केटमध्ये अवेलेबल असतात, तर ते सुद्धा आपण यामध्ये घातलेले आहेत। तर हे सूप खाल्ल्याने तोंडाला खूप छान चवसुद्धा येते आणि पोटसुद्धा खूप छान भरतं याच्यामुळे, कारण आपल्याला तब्येत खराब असल्यामुळे जेवण जात नाही, तर अशा वेळेस आपण असं सूप नक्कीच देऊ शकतो आजारी व्यक्तींना। तर हे बघा हा जो गाळ आहे तो पुन्हा आपण थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। बघा मिक्सरमध्ये मी पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे। पुन्हा आता आपण हे गाळून घेऊया एकदा। तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे असं सूप नक्की ट्राय करून बघा। तर पावसाळ्यामध्ये चहा पिण्याऐवजी अशा प्रकारे आपण गरमागरम सूप नक्कीच पिऊ शकतो। तर हे सुद्धा छान चम्मचनी असं प्रेस करून गाळून घ्यायचं आहे सर्व। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा फ्रेंड्स, अजिबात स्किप करू नका आणि अवश्य सबस्क्राईब करा अशाच छान रेसिपी बघण्याकरिता। तर हे बघा सर्व गाळून घेतलेलं आहे मी। तर चला आता आपण नेक्स्ट स्टेप करूया। तर एका कढईमध्ये मी आता टाकत आहे 1 छोटा चम्मच बटर। तुमच्याकडे बटर जर नसेल अवेलेबल तर तुम्ही तेलसुद्धा इथे वापरू शकता। थोडं 1 छोटा चम्मच तेल इथे टाकून द्यायचं जर बटर नसेल तर, पण मी इथे बटर टाकलेलं आहे। आता मी इथे टाकत आहे अर्धा छोटा चम्मच अद्रकची पेस्ट
आणि 2 हिरव्या मिरच्या आणि अद्रकाची पेस्ट जी आहे बटरमध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. त्यानंतर आपण ह्या भाज्या ज्या शिल्लक ठेवलेल्या होत्या उकडलेल्या त्या यामध्ये आपण घालूया. त्यानंतर आपण हे जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं मिश्र भाज्यांचं सूप ते यामध्ये टाकूया. आणि त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे थोडंसं काळे मिरे पूड. छान मिक्स करून घ्यायचं आणि हे साधारणतः 2 ते 3 मिनटं छान शिजू द्यायचं, उकळी येऊ द्यायची. जर तुम्हाला हे फार जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं इथे पाणी ॲड करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडा इथे लिंबू पिळून टाकायचा. आणि आता साधारणतः 1 मिनटं आपण हे आणखी थोडं शिजवून घेऊया. थोडंसं रेड चिली फ्लेक्स टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं. तर ऑलमोस्ट आपलं सूप जे आहे तयार झालेलंच आहे. मिश्र भाज्यांचं छान असं सूप, टेस्टी सूप. तर हे बघा दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे. सर्व भाज्या इथे मिक्स आहेत. तर हे बघा आपलं सूप जे आहे तयार झालेलं आहे. आणि आता गॅस बंद करूया आणि गरमागरम सूप आता आपण सर्व करूया. तर हे बघा गरमागरम सूप तयार आहे. इथे सर्व कलरसुद्धा मिक्स आहेत, रेड, ग्रीन आणि ऑरेंज, येलो. तर हे बघा गरमागरम सूप इथे तयार आहे. आणि वरून आपण थोडं इथे टाकूया रेड चिली फ्लेक्स आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया गार्निशिंग करिता. म्हणजे आपलं सूप जे आहे दिसायला सुद्धा अगदी छान दिसेल. तर हे बघा पावसाळा विशेष गरमागरम मिश्र भाज्यांचे सूप, पौष्टिक सूप तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा फ्रेंड्स कमेंट बॉक्समध्ये. आवडल्यास नक्की लाईक करा. आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर पावसाळा सुरू असल्यामुळे तब्येतीची काळजी घ्या आणि हसत राहा, स्वस्थ राहा आणि हेल्दी फूड खात राहा आणि बघत राहा मराठी किचन विथ मनीषा.